प्रचित महेंद्र धुमाळ. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आकाराने तुम्हाला चालू आहे. तर काही अवघड दिवसांवरती इलेक्शन आहे. ही पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? तर एकंदरीत आमच्या गावचे जे सरपंच आहे खेड गावचे संजय शेठ पवळे यांना माझी पसंती राहील. तुझी पसंती या उमेदवाराला काय राहील? कारण की मी बघतोय बारीकपणापासून आतापर्यंत यांना जे पद भेटले सरपंच पद हे गेले आता 17 महिन्यापूर्वी भेटले. तर त्यांच्या गावातला जो विकास कामांची जी जलद गती आहे म्हणजे ती गती फार मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे पटपट आहे. तर म्हणून माझी अशी इच्छा आहे का त्यांना उमेदवारी. पवळे साहेब सरपंच झाल्यापासून पेठ गावाचा काय काय विकास झाला सांगू शकतो? हो, पेठ गावात आमचा माळवस्तीपासून खंडोबाचा माळ तिथला रोड झाला. त्याच्यानंतर बाजारपेठ आहे आमची, त्या बाजारपेठेत कॉन्क्रिटीकरण झालं. त्याच्यानंतर पाण्याचा बराच मार्ग त्यांनी केला. गावात स्वच्छतागृह सुधारलं, नवीन बांधलं. त्यानंतर झाडे लावली. सोलर पॅनलचा मोठा प्रकल्प आमच्या गावात स्थापित केलाय. तरुणांचा प्रतिसाद त्यांच्याबद्दल कसा आहे? तरुणांचा प्रतिसाद जर बघायला गेलं तर त्यांनी प्रत्येक तरुणांना म्हणजे वस्ती वस्तींनी तरुणांसाठी मॅची भरवल्यात. त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक तरुणांसाठी बऱ्याच गोष्टी राबवल्यात. वैयक्तिक जर माझ्यापाशीच बघायचं जर झालं तर मला व्यवसायात त्यांनी फार मोठी मदत केली. चाकण सारख्या ठिकाणी हॉटेल टाकू शकले त्यांच्या मार्गदर्शनामुळे. त्यांचं पुढच्या 5 वर्षांसाठी विजन काय असावं? आता तसं जर बघायला गेलं तर त्यांची आताची जी काम आहेत ती पेठगावच्या ग्रामस्थांनाच दिसतात. तर माझी मनातून अशी एक इच्छा आहे की जे काम आता पेठमध्ये चालले तर ते काम सातगाव पठारावरती राबावं. लांडेवाडी सारखं झालं, नारोडी सारखं झालं ठिकाणी, कोटमदरा झालं, या ठिकाणी आमच्या गावात जी योजना चालल्यात ह्या बाकीच्या गावांनी चालावा अशी माझी इच्छा आहे. मग त्याच्यात झालं